सुरू. नमस्कार. मी मास महाराष्ट्र न्यूज चॅनेलचा पत्रकार आणि जनतेचा बुलंद आवाज या चॅनेलचा पत्रकार रजनीकांत जाधव या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये मी आलेला आहे. आणि या गार्डनची 3 वर्ष हे काम चालू, परंतु पूर्णत्वास गेलेलं नाही. 2 ते 3 दिवसापूर्वी या गार्डनचं उद्घाटन होणार होतं, परंतु काही बौद्ध समाज सेवा संघाचे अध्यक्ष तांबेसाहेब यांनी आणि इतर संघटनांनी एकत्रित येऊन त्याला विरोध केलेला होता आणि त्या विरोधामुळे ते काम थांबलेलं आहे. काम अपुरं असताना या ठिकाणी उद्घाटन केलं जातं, हे कितपत योग्य आहे? पहा, या कामाचा दर्जा पहा. या कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा आहे, कारण हे काम जुन्यावरती नवं केलेलं आहे आणि नवीन पद्धतीचं बांधकाम केलं म्हणून बिलं काढली गेली. तर असं होता कामा नये. जनता एवढी वेडी नाही, आंबेडकरी जनता सुज्ञ आहे. वेळ आली तर ते आंदोलनं उपोषणं करून याचा छडा लावते. ज्या दिवशी उद्घाटन होते त्या दिवशी आंबेडकरी जनता आली आणि त्यांनी विरोध दर्शवला आणि त्यांना ठणकावून सांगितलं काम पूर्ण झाल्याशिवाय या गार्डनचं उद्घाटन करू नये. परंतु आंबेडकरी जनतेची मागणी आहे की या गार्डनला जिजामाता त्याचप्रमाणे जिजामाता आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान असं या गार्डनला नाव दिलं पाहिजे. जिजामाता ही आमची माताच आहे, सर्व जनतेची माता आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून लोकांना हक्क दिलेले, त्या हक्काप्रमाणे त्यांचं देखील या गार्डनला नाव पाहिजे. कारण 80% ही बौद्ध समाजाची स्तूप वगैरे पाहिलात तर ती रचना आहे. मग बौद्धाचे अस्तित्व इथं असताना, लेणी असताना, स्तूप असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याचं नाव न देता आम्ही म्हणतो, आंबेडकरी जनतेच्या वतीने म्हणतो की जिजामाता उद्यान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान नाव द्यायला काय हरकत आहे? त्या पद्धतीचं नाव देण्यात यावं. नगरपालिकेतील काही नगरसेवक डाव खेळत आहेत, ते तसं करून देणार नाही. आंबेडकरी जनता गप्प बसणार नाही, हे त्यांनी या बातमीद्वारे समजून घ्यावं. कारण आंबेडकरी जनता आधी समजून घेते, समजावते, नाही समजला तर त्यांचा उद्रेक होतो. तरी या नगराध्यक्षांनी याकडे लक्ष देऊन ज्या पद्धतीचं गार्डनचं नाव पाहिजे त्या पद्धतीचं गार्डनचं नाव दिलं पाहिजे. कोट्यावधी रुपये खर्च केले, परंतु खांबतळ्याचं देखील काम झालेलं नाही. हे पहा, या ठिकाणी ज्या जाळ्या बसवल्या त्या जुने आहेत. कुठल्या पद्धतीच्या जाळ्या बसवल्या, कुठल्या पद्धतीचं काम केलेलं आहे, हे जुनं आहे, जुनं बांधकाम आहे, पूर्ण जुना दगड आहे. हे वरचं देखील ग्रिलिंग केली ती योग्य आहे का? अशा प्रकारे जर कामाची क्वालिटी असेल तर ते जमून खपून घेणार नाही आंबेडकरी जनता. हे या व्हिडिओद्वारे, या बातमीद्वारे जनतेचा बुलंद आवाज
या चॅनेलतर्फे तर मास महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या तर्फे आम्ही आपणास या बातमीद्वारे अलर्ट करत आहोत. हे समजून घेऊन त्वरित काम पूर्ण करावं, त्याच्यानंतर आम्ही सहकार्य करून हे गार्डनचं उद्घाटन करावं. परंतु गार्डनला जिजामाता आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान हेच नाव देण्यात यावं अशी जनतेची मागणी आहे. धन्यवाद. मी मास महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पत्रकार, त्याचप्रमाणे जनतेचा बुलंद आवाज या चॅनेलचा पत्रकार म्हणून या ठिकाणी ही बातमी आपणास या बातमीद्वारे अलर्ट करवते. सर्व खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी त्याचप्रमाणे नगरसेवकांनी समजून, तुम्ही आमचे बांधव आहात, आम्ही देखील तुमचे बांधव आहात, समजून घेऊन या गार्डनला जिजामाता उद्यान त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान असं नाव देण्यात यावं एवढी जनतेची मागणी आहे. धन्यवाद.